मी रात्री 2 वाजता CCTVमध्ये जे पाहिलं ते अजूनही विसरू शकत नाही. रात्रीचे 2 वाजले होते. संपूर्ण घर शांत होतं. पंख्याचा हलका आवाज आणि बाहेरून येणाऱ्या कुत्र्यांच्या भुंकण्याचा आवाज एवढंच ऐकू येत होतं. मी बेडवर पडून छताकडे बघत होते. डोळे बंद नव्हते. काहीतरी विचित्र बेचैनी जाणवत होती. जणू काहीतरी बरोबर नाही. मी इकडे-तिकडे वळत होते, पण झोप काही लागत नव्हती. अचानक मला असं वाटलं, की घरात कुठेतरी हलकासा आवाज झाला. मी लगेच उठून बसले. कान देऊन ऐकायला लागले. पण पुन्हा सगळं शांत झालं. मी स्वतःलाच समजावलं, "काही नाही, तुलाच वाटत असेल." पण मन काही मानायला तयार नव्हतं. माझं लक्ष सतत दरवाजाकडे जात होतं. जणू कोणी बाहेर उभं आहे. मी थोडी घाबरले, पण क्युरिओसिटी जास्त होती. तेव्हा मला आठवलं, की आमच्या घरात CCTV कॅमेरा आहेत. मी लगेच फोन घेतला, ॲप उघडला आणि लाईव्ह फुटेज पाहायला सुरुवात केली. पहिल्या कॅमेऱ्यामध्ये किचन दिसत होतं. सगळं नॉर्मल होतं. दुसऱ्या कॅमेऱ्यामध्ये एंट्रन्स, तिथं काहीच नव्हतं. मी थोडी रिलॅक्स झाले. पण मग तिसरा कॅमेरा ओपन केला, जो हॉलमध्ये होता. आणि जिथे मी जे पाहिलं त्यामुळे माझं हृदय जोरात धडधडायला लागलं. स्क्रीनवर हॉलमध्ये कोणीतरी उभं होतं आणि एक शॅडो, एक माणसासारखा आकार, पूर्ण स्थिर, हलत नव्हता. मी काही सेकंद स्क्रीनकडे बघतच राहिले. माझ्या हाताला थोडा थरथरायला लागला. मी कॅमेरा पुन्हा रिफ्रेश केला, पण तो शॅडो अजूनही तिथेच होता. माझ्या डोक्यात एकच विचार, घरात सगळे झोपले आहेत, मग हा कोण? मी हळूच बेडवरून खाली उतरले. माझे पाय थरथरत होते, पण मला ट्रुथ बघायचं होतं. मी दरवाजाकडे गेले. हळूच हँडल फिरवलं आणि दरवाजा उघडला. बाहेर पूर्ण अंधार होता. मी फोनचा टॉर्च ऑन केला आणि हळूहळू हॉलकडे चालायला लागले. प्रत्येक पाऊल खूप जड वाटत होतं. माझं हृदय इतकं जोरजोरात धडधडत होतं की मला वाटत होतं आवाज बाहेर येईल. मी हॉलजवळ पोहोचले आणि अचानक थांबले. मी हळूच आत पाहिले, पण तिथे कोणीच नव्हतं. सगळं नॉर्मल होतं. सोफे, टेबल, सगळं तिथेच होतं. कोणताही माणूस नव्हता. मी कन्फ्यूज झाले. मी लगेच फोनमध्ये CCTV पुन्हा पाहिला आणि शॉक झाले. स्क्रीनवर अजूनही तो शॅडो तिथंच उभा होता, पण रिॲलिटीमध्ये काहीच नव्हतं. माझ्या अंगावर काटा आला. मी काही सेकंद काहीच करू शकले नाही. माझं मन म्हणत होतं, पळून जा, पण क्युरिओसिटी अजून स्ट्रॉंग होती. मी पुन्हा हॉलमध्ये नीट पाहायला लागले. मी लाईट्स ऑन केले. सगळं क्लिअरिटी दिसत होती. आणि जेव्हा मला एक गोष्ट लक्षात आली, विंडोच्या बाजूला एक लाईट पडत होती. बाहेरच्या स्ट्रीट लाईटचा रिफ्लेक्शन, आणि त्या रिफ्लेक्शनमुळे एक शॅडो तयार झाला होता, जो कॅमेरामध्ये वेगळा दिसत होता. मी पुन्हा कॅमेरामध्ये पाहिलं आणि आता मला स्पष्ट दिसलं. तो माणूस नव्हता, तो फक्त शॅडो होता. लाईटचा इल्युशन. माझा श्वास हलका झाला. मी हळूच हसले आणि स्वतःलाच म्हणाले, मीच घाबरली होती. मी परत माझ्या रूममध्ये आले, बेडवर बसले आणि थोडा वेळ विचार करत राहिले. भीती खरंच होती का? की माझ्या मनाने तयार केलेली होती? त्या काही मिनिटात मी इतके घाबरले होते, जणू काही खरंच कोणीतरी घरात आहे. पण रिॲलिटीमध्ये काहीच नव्हतं. त्या रात्री मला एक मोठी गोष्ट कळली. आपण जे पाहतो ते नेहमी खरं नसतं. आपलं मन कधी-कधी आपल्यालाच फसवतं. आपणच आपली भीती तयार करतो आणि मग त्याच भीतीपासून पळायला लागतो. त्या दिवसानंतर मी CCTV पाहताना घाबरत नाही, पण प्रत्येक वेळी मला त्या रात्रीची आठवण येते आणि मी स्वतःलाच हसते. कारण त्या रात्री मी कोणालाही नाही, तर स्वतःच्याच मनाला घाबरले होते. आणि कदाचित आपण सगळे कधी ना कधी असंच करतो. अंधारात एकटे असताना आपण आपल्या थॉट्सला रिॲलिटी समजतो आणि तेच आपल्याला घाबरवतात. पण जेव्हा आपण खरं बघतो तेव्हा कळतं की सगळं आपल्या मनाचा खेळ होता. आणि त्या रात्रीनंतर मी ही गोष्ट कायमची शिकले. भीती बाहेर नसते,
ती आपल्या आत असते. त्या रात्रीनंतर सगळं नॉर्मल झाल्यासारखं वाटत होतं. मी स्वतःला समजावलं होतं की तो फक्त शॅडो होता, लाईटचा प्रकाश, आणि मी उगाचच घाबरले होते. पण काहीतरी आतून अजूनही शांत नव्हतं. दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर सगळं ठीक वाटलं. घरात सगळे नेहमीसारखे वागत होते. कोणीच काहीच नोटीस केलं नव्हतं. मी पण काही सांगितलं नाही. मला वाटलं कशाला सगळ्यांना घाबरवायचं. पण दिवसभर माझ्या डोक्यात तोच विचार चालू होता. रात्री पुन्हा असं काही झालं तर? मी स्वतःला बिझी ठेवण्याचा प्रयत्न केला. पण रात्री झाली की तो बेचैन पुन्हा पुन्हा सुरू झाला. त्या दिवशी मी ठरवलं, आज झोपायच्या आधी CCTV चेक करायचा. मी रात्री 11:30 वाजता ॲप उघडलं. सगळे कॅमेरे चेक केले. सगळं नॉर्मल होतं. मी थोडी रिलॅक्स झाले आणि झोपायला गेले. पण मध्यरात्री अचानक माझी झोप उघडली. घड्याळात 2:17 झाले होते. एक्झॅक्ट त्याच वेळेला ज्यावेळी काल सगळं झालं होतं. माझे हृदय पुन्हा जोरजोरात धडायला लागले. मला काहीतरी रॉंग वाटत होतं. मी लगेच फोन घेतला, CCTV ॲप उघडला. पहिला कॅमेरा नॉर्मल, दुसरा नॉर्मल. पण जेव्हा मी हॉलचा कॅमेरा उघडला, माझा श्वास अडकला. तो शॅडो पुन्हा तिथेच होता. यावेळी तो थोडासा हलत होता. मी डोळे चोळून पुन्हा पाहिलं. हो, तो हलत होता. मी पूर्णपणे फ्रीज झाले. काल मी स्वतःला सांगितलं होतं की तो प्रकाश आहे, पण आज तो हलत होता. माझ्या हातातला थरथर सुरू झाली. मी कॅमेरा झूम केला आणि नीट पाहायला लागले. तो शेप थोडा बदलत होता, जणू काही हळूहळू हालचाल करत आहे. माझ्या अंगावर काटा आला. मी काही सेकंद काहीच करू शकले नाही. माझ्या मनात 2 आवाज चालू होते. एक म्हणत होता, पुन्हा प्रकाश आहे, आणि दुसरा म्हणत होता, नाही, यावेळी काहीतरी वेगळं आहे. मी धाडस केलं. बेडवरून खाली उतरले. पाय जमिनीवर ठेवताना सुद्धा मला भीती वाटत होती. मी हळूच दरवाजा उघडला. बाहेर पूर्ण अंधार होता. मी फोनचा टॉर्च ऑन केला आणि हॉलकडे चालायला लागले. प्रत्येक पाऊल आधीपेक्षा जास्त जड वाटत होतं. माझा श्वास वेगाने चालू होता. मी हॉलच्या जवळ पोहोचले आणि अचानक थांबले. मी हळूच आत पाहिले, पण पुन्हा तिथे कोणीच नव्हतं. सगळं नॉर्मल, एकदम शांत. मी पटकन फोनमध्ये CCTV पाहिला आणि यावेळी माझ्या अंगावर काटा आला. स्क्रीनवर तो शॅडो होता, कॅमेऱ्याच्या अगदी जवळ आला होता. जणू थेट कॅमेऱ्याकडे बघत होता. माझ्या हातातून फोन जवळजवळ सुटला. मी मागे सरकले. माझ्या डोक्यात काहीच येत नव्हतं. मी पटकन लाईट्स ऑन केले. सगळं नीट पाहिलं, पण काहीच नव्हतं. मी परत रूममध्ये धावत गेले. दरवाजा बंद केला आणि बेडवर बसले. माझं हृदय अजूनही जोरात धडधडत होतं. मी पुन्हा CCTV पाहिला आणि यावेळी स्क्रीन ब्लँक झाला. कॅमेरा डिस्कनेक्ट झाला होता. नो सिग्नल. मी पूर्णपणे घाबरले. कालपर्यंत मला वाटत होतं की सगळं प्रकाश आहे, पण आज काहीतरी एक्सप्लेन होत नव्हतं. मी पूर्ण रात्र जागीच होते. सकाळ झाली तेव्हा मी थोडी शांत झाले. मी ठरवलं, आज सगळं नीट चेक करायचं. मी CCTV सिस्टीम चेक केलं. वायर्स, कॅमेरा पोझिशन, लाइटिंग सगळं परफेक्ट होतं. कोणताही प्रॉब्लेम नव्हता. मी रेकॉर्डिंग पाहिलं आणि जे पाहिलं तेव्हा मी पुन्हा थक्क झाले. रात्री 2:17 कॅमेऱ्यामध्ये तो शॅडो दिसत होता आणि हळूहळू तो कॅमेऱ्याकडे येत होता. पण एक गोष्ट वेगळी होती. त्याचं रिफ्लेक्शन जमिनीवर नव्हतं. म्हणजे तो लाईटचा शॅडो नव्हता. मी काही सेकंद स्क्रीनकडे बघतच राहिले. माझ्या मनात एकच विचार, मग नेमकं काय होतं? दिवसानंतर मी CCTV पुन्हा कधीही रात्री एकटीने पाहिला नाही. पण एक गोष्ट अजूनही मला त्रास देते. कधी-कधी रात्री फोन सायलेंट असतानाही मला हलकासा नोटिफिकेशन साऊंड ऐकू येतो. आणि जेव्हा मी स्क्रीन उघडते, CCTV ॲप ऑलरेडी ओपन असतं आणि हॉल कॅमेरा सिलेक्टेड असतो. जणू काहीतरी अजूनही मला दाखवायचा प्रयत्न करते. आणि प्रत्येक वेळी मी स्क्रीन बंद करते, कारण मला आता ट्रूथ जाणून घ्यायची हिंमत नाही. त्या सगळ्यानंतर मी CCTV ॲप उघडणं ऑलमोस्ट बंदच केलं होतं.
मी स्वतःला बिझी ठेवायचा प्रयत्न करत होती. पण आतून अजूनही तशीच भीती होती. एक रात्री पुन्हा मला झोप येत नव्हती. घड्याळात 2:17 झाले आणि अचानक माझ्या फोनवर नोटिफिकेशन आला. मोशन डिटेक्टेड. माझं हृदय जोरात एकदम धडधडायला लागलं. मी काही सेकंद फोनकडे बघतच राहिले. ओपन करावं का इग्नोर करावं हेच समजत नव्हतं. पण क्युरिओसिटी जास्त होती. मी हळूच CCTV ॲप पकडलं. हॉल कॅमेरा ऑलरेडी ओपन होता आणि यावेळी स्क्रीनवर तो शॅडो नव्हता, तर स्पष्ट एक फिगर उभा उभा होता, जणू कॅमेऱ्याच्या अगदी समोर, स्थिर. पण त्याचं फेस दिसत नव्हतं. माझ्या अंगावर काटा आला. मी पुन्हा फोन हातात घट्ट पकडला आणि त्या स्क्रीनकडे बघत राहिले. अचानक तो फिगर हलला आणि हळूहळू कॅमेऱ्याच्या अगदी जवळ आला आणि त्या क्षणी स्क्रीन पूर्ण ब्लँक झाला. सायलेंट लॉस. माझ्या हातातून फोन खाली पडला. मी पूर्ण घाबरले. पण काही सेकंदांनी पुन्हा नोटिफिकेशन आला. मी थरथरत फोन उचलला, स्क्रीन अनलॉक केला आणि जे पाहिलं त्यामुळे माझा श्वास थांबला. फ्रंट कॅमेरा आपोआप ऑन झाला होता आणि स्क्रीनवर माझ्याच मागे तोच शॅडो उभा होता. मी हळूहळू मागे वळले, पण तिथे काहीच नव्हतं. मी पुन्हा स्क्रीनकडे पाहिलं. तो अजूनही तिथेच होता आणि त्यानंतर स्क्रीन अचानक बंद झाला. त्यानंतर मी एक गोष्ट कायमची समजून घेतली. कधी-कधी क्वेश्चन्सचे आन्सर शोधायचे नसतात, कारण ट्रूथ जितकं डीप असतं, तितकंच ते भीतीदायक असतं.